नमस्कार मंडळी. जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतर गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित प्रकरण 10 भाग 15 तृष्णा हेच बंधन व वैराग्यपूर्वक तृष्णा त्याग हीच मुक्ती. सूत्र क्रमांक 1. वैररूपी काम अर्थ टाकुनी देई सर्वथा धर्मकारणतयासीही उपेक्षी टाकी सर्वथा. विस्तार. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ शास्त्रामध्ये सांगितले आहेत. विश्वाची धारणा ज्या समत्वावर अद्वैतावर झाली आहे त्याचा अभ्यास व उपासना याने क्रमशः सुरुवात करून मग अशा अद्वैत भावाचा त्याग न करता उचित मार्गे परंतु मर्यादित व काम प्राप्त करून घेऊन अगदी स्वेच्छापूर्वक मोक्ष या पुरुषार्थाची साधना करावी साधावी असे यात अभिप्रेत आहे. मात्र समाजात दिसते ते नेमके चुकीचे. धर्माचा अर्थ कर्मकांड व भेदाभेद असा लावल्याने अहंकाराचे काळे साम्राज्य विस्तीर्ण पसरले असून अर्थ व काम कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गाने प्राप्त करून घेण्याची स्पर्धा सुरू आहे. असे असताना मोक्षाचा शांती समाधानाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच धर्म हा ज्या पुढील अर्थ व काम या पुरुषार्थांना प्रकाशित करणारा पुरुषार्थ आहे तोही अयोग्य पद्धतीने अनुसरला जात असल्या कारणाने टाकण्यायोग्यच आहे. तेव्हा धर्म, अर्थ, काम या तिघांचाही त्याग करून त्यांची उपेक्षा कर आणि मोक्षावर लक्ष अवधान राहील असे पहा असा उपदेश अष्टावक्र मुनी करीत आहेत. उपेक्षा कर. मात्र या पहिल्या 3 पुरुषार्थांची तू नको स्तुती वा निंदा करू. ते नाहीत निंदनीय किंवा वंदनीय, ते आहेत उपेक्षणीय. स्तुती निंदा यापैकी काहीही एक झाले तरी तीही एक तऱ्हेची कामनाच आहे. तिचा अवलंब न करता केवळ उपेक्षाच योग्य आहे. सूत्र क्रमांक 2. इंद्रजाल स्वप्न क्षुद्र 3-5 दिन टिके मित्रशेत धनदारा बंधू वैभव नाटिके. विस्तार. सारे स्वप्नासारखे जादूमय परंतु क्षणिक व क्षुद्र आहे. 3-5 दिवसांचा हा सारा खेळ आहे हे जाणून मित्र, शेती, धन, पत्नी, बंधू इत्यादी वैभवाला सुद्धा तू इंद्रजालच समजून राहा. त्यापैकी कोणाचीही वा कुणाचीही कशाचीही आसक्ती तुझ्या बंधनालाच कारणीभूत आहे. जे असत आहे त्याचे असातत्य जाणून केवळ साक्षीत्वात जीवन व्यतीत करणे पुरेसे आहे. त्यासाठी काहीही सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. सर्वाबाबत केवळ उपेक्षा उदासीनता पुरेशी आहे. मात्र निंदास्तुती नकोच नको. सूत्र क्रमांक 3. जेथे जेथे तेथे तेथे तृष्णा संसार क्रम हा असे जाणूनी दृढ वैराग्ये अनासक्त सुखी तू असे. विस्तार. जेथे जेथे तृष्णा आसक्ती तेथे तेथे पाठोपाठ संसार किंवा सांसारिक बंधन येतेच येते. याची योग्य समज बाळगून हे राजा तू दृढ व परिपक्व वैराग्याने पूर्ण होऊन सदा सुखी रहा. सूत्र क्रमांक 4. तृष्णा बंधन आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणीजे. विस्तार. कोणत्याही तऱ्हेची वा कशाचीही आसक्ती तृष्णा हीच आत्म्याला बंधनात टाकण्यास कारणीभूत असते हे जाणून तृष्णा त्याग घडल्यास सहज मोक्ष प्राप्ती होते. संसाराबाबत अनासक्ती म्हणजेच शाश्वत तृप्ती समाधान मोक्ष होय. सूत्र क्रमांक 5. शुद्ध चैतन्य स्वतः तोची मिथ्या संसार अचेतन अविद्या जाणिता खोटी जिज्ञासा काय राहिती. विस्तार. ब्रह्म म्हणजेच आत्मा व तो एकमेव चैतन्य स्वरूप आहे. तो शाश्वत व सत्य आहे
अन्यथा सारी सृष्टी ही त्याचीच अभिव्यक्ती आहे. ती आहे आत्म्याचा विस्तार, व्यापक रूप. अभिव्यक्ती ही भौतिक असल्याने तिचे संसार रूप सतत बदलणारे, रूपांतरित होणारे असते. म्हणजेच ते अनित्य, असत्य असते. जी क्षमता किंवा जे ज्ञान शाश्वत सत्याकडे नेते ती विद्या. या उलट जी क्षमता बदलणाऱ्या रूपाकडे लक्ष वेधून घेते ती अविद्या. म्हणजेच शाश्वत चैतन्यमय ब्रह्म वा आत्मा हे एकमेव सत्य आणि त्या सत्याकडे लक्ष देण्यास लावते ती क्षमता म्हणजे विद्या होय. आत्मा व आत्मविद्या सत्य. तर भौतिक संसारात रूपांतरात असणारा संसार व त्याकडे लक्ष वेधणारी क्षमता म्हणजे असत्य, मिथ्या व जड होय. या क्षमतेला अविद्या म्हणतात. जे शाश्वत नाही ते मिथ्या, या उलट जे शाश्वत ते सत्य. हे सारे जाणल्यावर राजा जनकाला अष्टावक्र मुनी विचारतात की आता आणखी जाणण्यासारखे आहे तरी काय? सूत्र क्रमांक 6. शरीर राज्य पुत्र सुता सुखासक्त जरी राहसी, अशाश्वत सुखे सारी त्यानादी व्यर्थ जन्मसी. राज्य, शरीर, शरीरोपभोग, पुत्र, मुली यांच्या सुखात आसक्त असणाऱ्या हे राजा जनका, तू जाणून घे की सारे सुखे येतात व जातात. मात्र सुखाची आसक्ती न टाकल्याने किंवा आसक्तीचा लय साध्य न झाल्याने ही अस्थिर सुखे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा व्यर्थ जन्म मृत्यूच्या चक्रात जीवनदशेत तुला पडावे लागत आहे. ही निरर्थक ये-जा थांबवणे तुला शक्य आहे. मात्र यासाठी अनित्याचा ज्ञानपूर्वक त्याग आणि सत्याचा शाश्वताचा एकमेव ब्रह्म वा चैतन्यरूप आत्मतत्वाचा सहज स्वीकार तुझेकडून होणे अगत्याचे आहे. सूत्र क्रमांक 7. पुरे आता बहुभार अर्थ काम पुण्य संपदा, अतृप्त संसार अरण्यी या मना विश्राम ना कदा. विस्तार. हे राजा, आता अर्थे, अर्थोपभोग तसेच काम, कामेच्छा व कामोपभोग फार झाले. हे सारे आता तुला भारभूत वाटू लागले आहेत. इतकेच नव्हे तर सत्कृत्यरूपी पुण्याचा संचयही तुला मानसिक शांतता मिळवून देऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच तू मोक्षेच्छा धरून माझ्याकडे आला आहेस. मोक्षाप्रती उत्सुक असलेल्या हे महाराजा, तू जाणून घे की भौतिक प्राप्ती सर्व व्यर्थ आहे. हा सारा संसार म्हणजे एखाद्या विस्तीर्ण अरण्यासारखा भिवविणारा आहे. तेथे मनाला कदापि विश्रांती, आराम, स्वस्थता मिळू शकत नाही. म्हणून तू संसाराची उपेक्षा करणेच अगत्याचे ठरेल. सूत्र क्रमांक 8. शरीर मनोवाणीने जन्मोजन्मी रतकर्म तो, दुःख कष्टप्रद कष्टद कर्मे ही टाकुनी राही स्वस्थ तो. विस्तार. अष्टावक्र मुनी राजाला सांगतात, हे राजा, तू शरीर, वाणी आणि मनाने जन्मोजन्मी कर्मरत आहेस. ही कर्मे सकृतदर्शनी सुखदायक वाटली तरी अंतिमतः ती सारी कर्मे तुला बंधनाला, दास्यालाच कारणीभूत झाली आहेत. आता तरी ही सारी दुःख कष्टदायी कर्मे सहज दूर सारून तू तुझ्या स्वरूपात आत्मचैतन्यात सुस्थिर राहा. आता तुला साऱ्या मेहनतीपासून, जन्म मृत्यूच्या चक्रापासून शांती हवी आहे. त्यासाठी आत्मस्थितीत असणे हाच एकमेव उपाय आहे. त्यानेच तुझा सारा शीण नष्ट होईल. अस्तु.